हाय, मी डॉक्टर पूनम मुंडे आणि आज आपण बघूयात की प्रेग्नन्सी नको असेल तर काय करावं. हा प्रश्न खूप लोकांना पडतो, पण लोक काय बोलतील या भीतीने बरेच लोक याच्यावर डिस्कसही करत नाहीत. कधी कधी अनप्लॅन रिलेशन होतं, कधी प्रोटेक्शन फेल होतं, कधी टायमिंग रॉंग असतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पॅनिक व्हायचं नाहीये. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंपल आणि सेफ भाषेत तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नन्सी अवॉइड करायची असेल तर कोणत्या स्टेप्स आपण घेतल्या पाहिजेत, कोणत्या मिस्टेक्स आपण अवॉइड केल्या पाहिजे आणि कोणत्या लिगल ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. टाइम किती झालाय, आता ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते बरं. जर रिलेशनला 72 तासाच्या आत वेळ झाला असेल तर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, आयपिल या नावाने मेडिकल्समध्ये वगैरे फेमस आहे. ही पिल तुम्ही घेऊ शकता, पण लक्षात ठेवा ही इमर्जन्सी मॅनेजमेंट आहे, रुटीनली ही गोष्ट करायची नाही. आणि ही जर पिल तुम्ही घेतली तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पिरियड्स जर मिस झाले तर काय करायचं? पिरियड्स मिस झाले की एक सोपं साधं काम करायचं की युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, UPT ज्याला आपण म्हणतो, ती आपण घरी करू शकतो. ती एकदा करून घ्यायची. याच्यासाठी काय तर मॉर्निंग युरिन बेस्ट राहते. ठीक आहे, तर मॉर्निंग युरिन मधून UPT केल्यानंतर ती जर निगेटिव्ह आली, ह्याचं काय टेन्शन नाहीये, प्रेग्नन्सी नाहीये. आणि जर ती पॉझिटिव्ह आली तर इतर काही सर्चेस न करता तुमच्या डॉक्टरांना व्हिजिट करायचे, त्यांचं कन्सल्टेशन घ्यायचंय. आणि आता जर ही UPT किंवा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. इंडियामध्ये MTP म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ही गोष्ट लीगल आहे. तर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स हे ट्रेन डॉक्टर्स असतात ज्यांच्या अंडर तुम्ही MTP करू शकता. ही लीगल गोष्ट आहे. अशा डॉक्टरांचं कन्सल्टेशन तुम्ही घ्यायचंय. त्यांच्या हँड्समध्ये तुमची केस सेफ असते. जर तुम्ही सेल्फ मेडिकेशन केलं इतर कुठल्याही नातेवाईकांच्या, फ्रेंड्सच्या, गुगलच्या सल्ल्याने कुठल्याही गोळ्या तुम्ही जर घेतल्या तर त्याचे सिरियस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. इव्हन इतके सिरियस की बऱ्याच वेळा असं बघितलंय की पेशंट्स धो ब्लिडिंग घेऊन येतात OPD मध्ये, की आता मग ते कधी अर्धवट खाली झालेलं असतं, कधी त्याचा काही इफेक्टच झालेला नसतो. सो हे मेडिकेशन्स असे नाही आहेत ना की तुम्ही गेले आणि तापाची गोळी घेतली, सर्दीची गोळी, इव्हन त्या सुद्धा गोळ्या मनाने घ्यायच्या नसतात. त्यामुळं सेल्फ मेडिकेशन करणं कम्प्लिटली टाळायचंय. आणि RMP म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जे आहेत, ज्यांच्याकडे MTPचे लीगली होतात या प्रोसिजर, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन दाखवायचे, तुमच्या गायनॅककडे तुम्ही जाऊन दाखवायचे. इंडियामध्ये सरकारकडे रजिस्टर्ड असे MTPचे क्लिनिक्स किंवा हॉस्पिटल्स असे स्पेसिफिक असतात. तिथं या प्रोसिजर होतात आणि तिथं किती वीक्सची प्रेग्नन्सी आहे त्याच्यावर तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी असणार आहे, ते कसं खाली करायचं. समजा छोटी प्रेग्नन्सी असेल 6 आठवडे, 8 आठवडे, अशी पिल्सवरही खाली करायला देऊ शकतात. किंवा जर मोठी प्रेग्नन्सी असेल तर ती खाली झाल्यानंतर एकदा पिशवी साफ करूनही घेण्याची गरज पडू शकते. आणि जरी गोळ्या घेतल्या तरी ती अर्धवट जर खाली झालेली दिसली तरी ती पिशवी साफ होण्याची गरज तुम्हाला भासू शकते. तर कसं असतं की सध्या जो MTP लॉ आहे त्याच्यानुसार की 12 आठवड्यापर्यंतची प्रेग्नन्सी जर असेल ते एका RMPच्या साईन खाली ती खाली होऊ शकते. आणि जर 20-24 आता न्यू रूल्स प्रमाणे आठवड्यांची प्रेग्नन्सी असेल तर त्याच्यासाठी 2 रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्सची साईन लागते. पण हे असंही नाहीये की प्रेग्नन्सी आहे आणि लगेच खाली करून देतात किंवा काय, त्याचेही खूप सारे नियम अटी असतात. त्यामुळे पहिले तुम्ही त्या डॉक्टरांना व्हिजिट करा, त्यांचं कन्सल्टेशन घ्या, ते तुम्हाला याच्यातून बेस्ट मार्ग बाहेर निघण्याचा दाखवतील. सगळे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होतील. फक्त लिगली जा. असे सेल्फ मेडिकेशन्स किंवा अर्धवट काहीतरी माहिती असणाऱ्या लोकांकडून गोळ्या घेणं, ते खाली करणं, या सगळ्यात पडू नका. ओके, सो जरी पिल्सनी ती खाली करून मिळाली किंवा पिशवी साफ करायला लागली, तुम्ही हेल्दी वुमन्स हेल्थ हे आपलं मेन टार्गेट आहे ना, ते विसरायचं नाही. आता या सगळ्यामध्ये कॉमन मिस्टेक्स काय होतात की गुगलवरती रॅन्डम सर्चेस होतात, इकडच्या तिकडच्या फ्रेंड्सला विचारलं जाते, डिसिजन घेण्यातच वेळ घालवला जाते. म्हणजे काय, आता प्रेग्नन्सीचे वीक्स वाढणार ना, तेवढे कॉम्प्लिकेशन्स वाढणार. आणि मेन म्हणजे डॉक्टरला सांगायलाच लाज वाटणे, हे तर बिलकुल नाही झालं पाहिजे. डॉक्टर तुमच्यातलेच एक असतात, तुम्हाला समजून घेण्यासाठी बसलेले असतात. इमोशनल सपोर्ट सुद्धा या सगळ्या जर्नीमध्ये खूप महत्वाचा आहे. बिलकुल फिअर, गिल्ट, कन्फ्युजन मध्ये नाही राहायचं.
ट्रस्टेड फॅमिली मेंबर, फ्रेंड, तुमच्या सर्कल पैकी जेही कोणी क्लोज लोक असतील त्यांच्याशी तुम्ही हेल्दी कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे, तर या सगळ्यातून व्यवस्थित मार्ग काढता येतो. ओके. आणि तुम्ही एकटं नाहीयेत हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता फ्युचरमध्ये जर प्रेग्नन्सी अवॉइड करायची असेल तर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स करणं, अप्लाय करणं खूप महत्वाचं आहे. तर त्यामध्ये काय काय येतं की कॉन्डम्स यूज करू शकता, कॉन्ट्रासेप्टिव्ह हॉर्मोनल पिल्स यूज करू शकता, कॉपर टी यूज करू शकता, किंवा तुमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केले जेही कुठले ऑप्शन्स आहेत त्याचा सगळ्यांचा तुम्ही विचार करू शकता. ओके. प्रॉपर कॉन्ट्रासेप्शन यानंतर हवंय. असं ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सी राहणं रिस्की होऊ शकतं, तुमच्या हेल्थला धोका होऊ शकतो. त्यामुळं व्यवस्थित कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर जे तुम्हाला सूट होईल ते तुमच्या डॉक्टरांकडून डिस्कस करून तुम्ही अप्लाय करायचे लाईफमध्ये. ओके. लक्षात ठेवा, प्रेग्नन्सी नको असेल तर सेफ ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. पॅनिक बिलकुल होऊ नका. करेक्ट इन्फॉर्मेशन घ्या आणि अशाच प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा वुमन्स हेल्थ रिलेटेड व्हिडिओज मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. तुमचे काही प्रश्न असेल तेही विचारायला घाबरू नका. मी डॉक्टर पूनम, तुमची घरची गायनॅक.